सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं ज्ञानदीप क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक नवीन टॉपिक अभ्यासणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जातीमधलं पहिली जात जी आपण अभ्यासणार आहोत ती आहे नाम. आता नाम म्हणजे काय? नाम म्हणजे ज्या शब्दाने व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी, स्थळ, पदार्थ, गुण, अवस्था किंवा भाव यांचा बोध होतो त्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. म्हणजे नाम म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला दिलेले नाव, प्राण्याला, पक्षाला, स्थळाला विशिष्ट असे नाव दिले जाते. त्याला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला नाव दिलं म्हणजे एखाद्या मुलाला नाव दिलं. मुलगा आहे पण त्याला एक विशिष्ट नाव दिलं, राहुल, राम असं विशिष्ट नाव दिलं त्याला नाम म्हणतात. उदाहरणे बघा दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा व्यक्तीमध्ये नाव असतं राम, सविता. वस्तू बघा पुस्तके, टेबल. प्राणीमध्ये गाय, सिंह, पक्षी, पोपट, कावळा. स्थळामध्ये शाळा, नाशिक. पदार्थामध्ये बघा पाणी आणि सोने. म्हणजे विशिष्ट वस्तूला, विशिष्ट ठिकाणाला, विशिष्ट पदार्थाला विशिष्ट नाव दिले असते त्याला नाम म्हणतात. आता दुसरं आहे सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. म्हणजे काही वेळा असं होतं की नामाची भरपूर वेळा पुनरावृत्ती होते. ती पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर केला जातो. आता त्याच्यामध्ये काही प्रमुख सर्वनामे आहेत. ते म्हणजे बघा मी, आम्ही, तुम्ही, तू, तो, ते, हे, कोण, जो, स्वतः, कोणी. म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. आता उदाहरणे बघा. सविता पुस्तक वाचते. ती रोज वाचन करते. ती हे सर्वनाम आलेलं आहे. दुसरं आहे हे माझं पुस्तक आहे. हे सर्वनाम झालेले आहे. आम्ही खेळायला जातो. आम्ही हे सर्वनाम आहे. आता पुढचा आपण प्रकार बघूया क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय? वाक्यातील जो कर्ता असतो त्या कर्त्याने केलेली क्रिया, घडणारी घटना किंवा त्याची अवस्था दर्शवणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद म्हणतात. आता क्रियापद म्हणजे कर्त्याने एखादी क्रिया कशी केली, ती किती प्रमाणात झाली, कुठे घडली, कशी घडली, याची माहिती जो शब्द देतो त्याला क्रियापद म्हणतात. आता क्रियापद बघा. प्रमुख क्रियापदे आहेत खाणे, पिणे, धावणे, लिहिणे, वाचणे, खेळणे, झोपणे, हसणे, बोलणे. हे क्रियापद आहेत. काही उदाहरणे बघा. राम खेळतो हे क्रियापद झालं. पक्षी उडतो हे क्रियापद झालं. ती झोपली ही पण क्रिया झाली. म्हणजे एखादी क्रिया घडते त्याच्याबद्दल जो शब्द माहिती सांगतो त्याला क्रियापद म्हणतात. आता पुढे बघूया विशेषण. विशेषण म्हणजे काय? नाम किंवा सर्वनाम यांचे गुण, संख्या, आकार, रंग, प्रकार, अवस्था किंवा इतर वैशिष्ट्य सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. उदाहरणे बघा. विशेषण म्हणजे काय ते समजून घ्या. विशेषण म्हणजे सर्वनाम किंवा नाम याच्याबद्दल विशेष माहिती सांगतं. म्हणजे नाम आहे पण नामाबद्दल एखादा शब्द जो विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. आता बघा. मुलगा हे एक नाम आहे. पण मुलाबद्दल जो शब्द अधिकची माहिती सांगतो तो शब्द म्हणजे हुशार. आता मुलगा आहे पण तो कसा आहे? हुशार आहे. दुसरं आहे बघा फूल हे नाम आहे पण फुलाबद्दल माहिती सांगणारा जो शब्द आहे तो लाल. फूल आहे पण ते कसे आहे?
लाल आहे. आता इथे पुस्तके हे नाऊन झालं आहे आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे पाच. म्हणजे पुस्तके आहेत पण ते किती आहेत? 5 आहेत. म्हणजे नामाबद्दल हे विशेष माहिती सांगतात. विशेषणे बघा, चांगला, सुंदर, गोड, लहान, काळा, पांढरा, दहा, गोड, आंबट. आता आपण पुढे बघणार आहोत क्रियाविशेषण. आता आपण बघितले विशेषण, याच्या आधी आपण बघितलं विशेषण. विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द. आता या शब्दामध्ये बघा, या शब्दामध्येच दिलेले आहे की क्रियाविशेषण. आपण क्रियापद बघितलं. आता क्रिया म्हणजे एखादी घटना घडते, ती क्रिया, काहीतरी घडतंय. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या विकारी शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे क्रिया कशी घडली, कुठे घडली, किती प्रमाणात घडली, हे जे सांगणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण म्हणतो. आता धावला हे क्रियापद आहे. तो जलद धावला. धावला पण तो कसा धावला? जलद धावला. म्हणजे क्रियाबद्दल अधिकची माहिती सांगितली आहे. ती हळूच बोलली. ती बोलली पण कशी बोलली? हळूच बोलली. तिसरं उदाहरण बघा, काल पाऊस पडला. पाऊस पडला पण कधी पडला? तो काल पडला. तर एकच लक्षात ठेवायचं की क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण म्हणतात. पुढे बघूया. आता विशेषणे बघा आहेत, जलद, हळू, हळूच, काल, आज, इथे, तिथे, खूप, फार. आता पुढे बघूया शब्दयोगी अवयव. आता नाम किंवा सर्वनाम यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शविणारा अविकारी शब्दाला शब्दयोगी अवयव म्हणतात. आता शब्दयोगी अवयव म्हणजे काय? नाम किंवा सर्वनाम यांच्यात वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शविला जातो. म्हणजे नाम नेमकी कुठे आहे, म्हणजे नाम कुठे कार्य करते किंवा सर्वनाम कुठे कार्य करते हे दर्शवणारा जो शब्द असतो त्याला शब्दयोगी अवयव म्हणतात. आता उदाहरणे बघा, पुस्तक टेबलावर आहे. पुस्तक टेबलावर आहे. पुस्तक आहे पण ते कुठे आहे? टेबलावर, म्हणजे टेबलाच्या वर आहे. म्हणजे इथे संबंध दर्शविला आहे. तो शाळेतून घरी आला. शाळेतून कुठून आला तो घरी? शाळेतून घरी आला. म्हणजे इथे पण संबंध दर्शविला आहे. आता बघूया आपण पुढे आहे उभयान्वयी अवयव. यामध्ये काय असतं? 2 शब्द, 2 पदे किंवा 2 वाक्य यांना जोडणारा अविकारी शब्दाला उभयान्वयी अवयव म्हणतात. आता उभयान्वयी अवयवाला इंग्रजीमध्ये कंजक्शन म्हणतात. ते 2 वाक्यांना, 2 शब्दांना, 2 पदांना कंडक्ट करत असतं, म्हणजे जोडत असतं. आता बघा खाली उदाहरणे दिलेले आहे. राम आणि श्याम. राम आणि श्याम राम आणि श्याम शाळेत गेले. तर राम आणि श्याम याला आणीने जोडलेले आहे. मला चहा किंवा कॉफी द्या. यामध्ये किंवा हे कंजक्शन आहे. तो खूप अभ्यास करतो म्हणून तो प्रथम आला. हे याच्यातील उभयान्वयी अवयव आहे. पाऊस पडत होता पण आम्ही बाहेर गेलो. याच्यामधला पण हे उभयान्वयी अवयव आहे. एकच लक्षात ठेवायचे की उभयान्वयी अवयव म्हणजे 2 वाक्यांना, 2 शब्दांना, 2 पदांना जोडण्याचं काम करत असतं. आता शेवटचं आहे आपलं केवल प्रयोगी अवयव. आता केवल प्रयोगी अवयव म्हणजे काय? ज्या अवयवांच्या वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो आणि ज्याद्वारे मनातील भावना, आश्चर्य, आनंद, दुःख, हाक, संमती, निषेध इत्यादी व्यक्त होतात, त्यांना केवल प्रयोगी अवयव म्हणतात. केवल प्रयोगी अवयव म्हणजे आपल्या ज्या भावना असतात त्या आपण व्यक्त करत असतो, त्याला केवल प्रयोगी अवयव म्हणतात. आता त्याची काही उदाहरणे आहेत.
उदाहरण बघा, अरे रे तू इथे कसा? अरे हे केवलप्रयोगी अवयव आहे. वाह किती सुंदर चित्र आहे. वा याच्यातील केवलप्रयोगी अवयव आहे. अरे काचेचा ग्लास फुटला. हे याच्यातील केवलप्रयोगी अवयव आहे. छे असे वागू नकोस. याच्यातील छे हे केवलप्रयोगी अवयव आहे. शाब्बास तू किती छान अभ्यास केला. याच्यातील शाब्बास हे केवलप्रयोगी अवयव आहे. केवलप्रयोगी अवयव बघा, अरे, वा, अरे रे, अहो, छे, शाब्बास, बापरे, अरेच्चा, हाय, अरे बापरे. हे बघा, हे केवलप्रयोगाचे उदाहरणे आहेत. तर आज आपण शब्दांच्या जाती हा घटक अभ्यासला आहे.